ठाणे महानगरपालिका शहरभर अनावश्यक रंगरंगोटी करत आहे, मात्र दिव्यांग विकास निधीचा विनियोग करण्यास टाळाटाळ करत आहे असा आरोप करत सन 2023-24चा दिव्यांग विकास निधी तात्काळ दिव्यांगांच्या उत्थानासाठी खर्च करण्यासाठी आदेश द्यावेत, तसंच हा निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांची भेट घेऊन केली आहे। अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ मोहम्मद फारूक खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्त प्रवीण पुरी यांची पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली। यावेळेस त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार राज्य तथा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीनं दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्याबाबत सक्तीचं करण्यात आलं आहे। या संदर्भात केंद्रीय स्तरावर कायद्याची निर्मिती करण्यात आली असून त्या अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या 5% निधी हा दिव्यांगांच्या कल्याणार्थ वापरावा असे सक्त निर्देश आहेत। तसंच या निधीचा विनियोग करण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून सूचनाही करण्यात येत असतात, मात्र ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं राखीव ठेवलेल्या निधीचा योग्य पद्धतीनं विनियोगच करण्यात येत नाही। सन 2022-23 मध्ये दिव्यांगांच्या निधीचा विनियोग दिव्यांगासाठी करण्यात न आल्यानं तो निधी इतरत्र वर्ग करण्याचा डाव आखण्यात आला होता। त्यावेळी उपरोक्त संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर थोड्याफार प्रमाणात निधी खर्च करण्यात आला होता। यंदा देखील असाच प्रकार झालाय। सन 2023-24साठी प्रस्तावित करण्यात आलेला निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्चच करण्यात आला नाही। या निधीचा वापर दिव्यांगांसाठी व्हावा यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आलं होतं। त्यावेळी निधीचा विनियोग योग्य पद्धतीनं होईल असं आश्वासन समाज विकास विभागाच्या उपायुक्त दीक्षित यांनी दिलं होतं। मात्र आता मार्च महिना संपल्यानंतरही आम्हा दिव्यांगांना हक्काचा निधी मिळाला नाही। ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर आदी महानगरपालिकांनी दिव्यांग विकास निधीचा वापर सुयोग्य पद्धतीनं केलाय, मात्र ठाणे महानगरपालिका आर्थिक कारण पुढे करून निधी खर्च करण्यास टाळाटाळ करते। उलटपक्षी ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनावश्यक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि सुस्थितीत रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत। मात्र दिव्यांगांकडून हक्काच्या निधीसाठी आंदोलन करूनही हा निधी खर्च करण्यात येत नाही, ही बाब गंभीर असल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेनं केली आहे। यावेळेस दिव्यांग आयुक्तांनी ठाणे महानगरपालिकेला पत्र पाठवून निधीचा विनियोग करण्याबाबत आश्वासित केले।